नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 3 भाग विक्री यातील पुढील घटक म्हणजे भागांचं वाटप, भाग वाटपाची कार्यपद्धती, त्यासाठी असलेल्या नियामक तरतुदी, अटी यांचा अभ्यास करणार आहोत. भागांचं वाटप म्हणजे कंपनीने जे विक्रीस काढलेले आहेत भाग त्याचं भाग खरेदीसाठी आलेल्या अर्जदारांमध्ये केलं जाणारं वाटप. समजा एखाद्या कंपनीच्या भागधारकांच्या सभेत भागांची विक्री करण्याचा ठराव संमत झाला. संचालक मंडळाने ठरवलं की आता भागांची विक्री करायची. मग त्यांनी तसं शेअर मार्केटमध्ये भाग नोंदवले. त्याचबरोबर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला माहितीपत्रक आणि त्याविषयी इतर कागदपत्र जमा केली आणि जनतेमध्ये अर्जांचं वाटप केलं. माहितीपत्रक आणि त्याच्यासोबत भागांचा अर्ज. समजा आपल्याला भाग खरेदी करायची आहे. मग तुम्ही 10,000 भागांसाठी अर्ज केला, मी 10,000 भागांसाठी अर्ज केला. मग सगळ्या अर्जदारांनी जेवढ्या भागांसाठी अर्ज केला तेवढ्या भागासाठी तेवढे भाग त्यांना लगेचच मिळणार का? हां, तुम्ही अर्ज केलाय, सगळे डॉक्युमेंट जमा केलेत, मग तुम्हाला सगळे भाग असं होतं का? नाही. मग कोणाला किती भाग मिळणार हे ज्याच्यावरून ठरवलं जातं, ज्या कार्यपद्धतीत ठरवलं जातं त्याला म्हणायचं भागांचं वाटप. आलं लक्षात? म्हणजेच काय, कंपनी तिच्याकडे आलेल्या अर्जावरून भागांचं वाटप करते किंवा भाग त्या अर्जदारास देते, त्यालाच म्हणायचं भाग वाटप. पाहूयात भागांचं वाटप अर्थ. पहा, जेव्हा कंपनी तिच्याकडं आलेल्या अर्जावरून अर्जदारास भागांचं वाटप करते याला भाग वाटप असे म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाने भाग वाटपाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. सर्वोच्च न्यायालय काय म्हणते पहा, व्यक्तीस कंपनीच्या विनियोग न केलेल्या भांडवलापैकी ठराविक संख्येने भागांचा विनियोग वाटप. म्हणजे अजूनपर्यंत भाग विकलेच नव्हते, म्हणजे विनियोगच केला नव्हता, त्यांचा वाटपच केला नव्हता. मग त्यातले जे विकले नव्हते, ज्यांचा विनियोग केला नाहीये, त्यातून ठराविक संख्येने भागांचा विनियोग. या व्याख्येवरून आपल्याला काय कळतं? भाग वाटप म्हणजे संचालक मंडळ वाटप न केलेल्या भाग भांडवलातून अर्ज केलेल्या व्यक्तींना भाग वाटप करते, त्यास भाग वाटप असे म्हणतात. मग याच्यात नक्की काय होतं? कंपनी माहितीपत्रक अर्जाचं वाटप करते. अर्जदार अर्ज आणि अर्जाचं शुल्क कंपनीच्या बँकरकडे जमा करतो. संचालक मंडळ अर्जाची स्वीकृती करून संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत करून त्याला मंजुरी देतो आणि मग यालाच भाग वाटप असे म्हणतात. कंपनीच्या संचालक मंडळाला भाग वाटपाचा अधिकार आहे. गाळेल येतं पहा, कुणाला भाग वाटपाचा अधिकार आहे? कंपनीच्या संचालक मंडळाला भाग वाटपाचा अधिकार आहे. मग कंपनी कायदा 2013 नुसार पुढील कंपन्यांना भाग डिमटेरियलाइज स्वरूपात द्यावे लागतात. आता तुम्ही म्हणाल डिमटेरियलाइज भाग हे भौतिक स्वरूपात असतात, स्पर्श करता येण्याजोगे, म्हणजे कागदपत्र स्वरूपात असतात, तेव्हा त्याला म्हणायचं रिमटेरियलाइज. लक्षात आलं? रिमटेरियलाइज म्हणजे काय? कागदपत्र स्वरूपात. म्हणजे तुमचं गुणपत्रक, तुमची मार्कशीट जेव्हा ती हातात असते तुमच्या, तर ती रिमटेरियलाइज असते आणि जेव्हा तिला आपण स्कॅन करून मेलवर टाकतो तेव्हा ती कुठल्या स्वरूपात होते? डिमटेरियलाइज म्हणजे अभौतिक स्वरूपात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. लक्षात घ्या, डिमटेरियलाइज म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. मग कुठल्या कंपन्यांना भाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात द्यावे लागतात? बघा, आकडा 1, पहिली तरतूद, 10 कोटीपेक्षा जास्त भाग सार्वजनिक भाग विक्री करणारी कंपनी. 10 कोटीपेक्षा जास्त भाग जिने विकायला काढलेत अशा कंपनीला डिमटेरियलाइज स्वरूपात भाग द्यावे लागतात. दुसरं, 10 सप्टेंबर 2018 पासून नवीन भाग विक्री करणारी सूचीबद्ध नसलेली कंपनी. 10 सप्टेंबर 2018 नंतर जी कंपनी अस्तित्वात आली तिला डिमटेरियलायझेशन करावंच लागतं. विहित केलेली इतर कोणत्याही प्रकारची कंपनी, विहित केलेली इतर कोणत्याही प्रकारची कंपनी म्हणजे नियमामध्ये ज्या कंपन्या येतात त्या प्रकारच्या कंपन्या यांना डिमटेरियलायझेशन स्वरूपात म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागांची विक्री करावी लागते. मग बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या कोणत्याही पद्धतीने भाग वितरित करू शकतात. कोणत्याही वेळी कंपनीस आपल्या भागाचं रूपांतर अभौतिक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्याचं स्वातंत्र्य असतं. अभौतिक स्वरूपात भाग देणाऱ्या कंपनीस डिपॉझिटरी कायदा 1996, बघा, डिपॉझिटरी कायदा म्हणजे भागपेढी कायदा
कुठला 1996च्या तरतुदींचं पालन करावं लागतं. मग कोणत्या तरतुदी आहेत भागवाटपाच्या त्या पाहूत. बघा, प्रत्येक कंपनी जे भागवाटप करते तिला कंपनी कायदा 2013च्या भागवाटपासंबंधीच्या तरतुदींची पूर्तता करावी लागते. सार्वजनिक कंपनी माहितीपत्रक आणि प्रतिभूती वाटप नियम 2014 आणि सेबी भांडवल विक्री आणि प्रकटीकरण आवश्यकता अधिनियम 2018चे पालन करावे लागते. आता तुम्ही म्हणाल, टीचर हे एवढं लक्षात कसं ठेवायचं? काही नाही, 1-2 शब्द लिहायचे. कुठले? कंपनी कायदा 2013 नुसार आणि सेबीच्या नियमांनुसार पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागते. 2च वाक्य. कंपनी कायदा 2013 नुसार, नुसतं लिहा, कंपनी कायद्यातील अटींनुसार सेबीच्या नियमानुसार पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागते. हे सगळं लक्षात राहणं शक्य नाही, कारण पूर्ण पुस्तकामध्ये बरेच नियम, बरेच कलम आहेत आणि ती ॲज इट इज पेपरमध्ये लिहावीत असंही काही नाही. त्यामुळे काय करायचं? थोडं शॉर्टकट पाहूयात. पुढचं, भागवाटपासाठी पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागते. नियामक तरतुदी, सर्वसाधारण तत्व. नियामक तरतुदी म्हणजे कायद्याच्या तरतुदी आणि सर्वसाधारण तत्व ते पण कायदेशीर तत्व. बघा, नियामक तरतुदी कंपनी कायदा 2013शी अधीन राहून पुढील नियमांचे कंपनीस पालन करावे लागते. कायदेशीर तरतुदी. कंपनी कायदा 2013मध्ये पुढील तरतुदी आहेत. आकडा 1, माहिती पत्रकाची नोंदणी. तुम्हाला भाग विकायचे आहेत तर माहिती पत्रक प्रसिद्धच करावं लागेल, पॅम्पलेट, बरोबर. मग प्रसिद्ध करण्यापूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावं लागतं. माहिती पत्रकावर सर्व प्रस्तावित संचालकांच्या सह्या असाव्या लागतात. नवीन कंपनीसाठी किंवा संचालक किंवा त्यांच्या अधिकृत वकिलांची स्वाक्षरी असणं आवश्यक असतं. मग आपण काय लिहिणार आहे? पॉईंटचं नाव लिहिणार आहे आणि त्याच्याशी संबंधित 1-2 वाक्य लिहिणार आहे. माहिती पत्रकाची नोंदणी कुणाकडं? नोंदणी अधिकाऱ्याकडं. आणि त्याच्यावर कुणाकुणाच्या सह्या? सर्व संचालकांच्या सह्या. दुसरी तरतूद काय? अर्ज शुल्क. कंपनी कायद्यानुसार अर्जदाराला अर्जासोबतच्या भागाच्या दर्शनी मूल्याच्या किमान 5% रक्कम किंवा सेबीने निश्चित केलेली रक्कम भरावी लागते. मग आता माहिती पत्रकावर अर्ज भरला की अर्जाची फी तर द्यावीच लागते, बरोबर. ती फी काही माघारी भेटत नाही, बरोबर. का भेटते? बघा, कंपनी कायद्यानुसार अर्जदाराला अर्जासोबत भागाच्या दर्शनी मूल्याच्या किमान 5% रक्कम आणि सेबीने निश्चित केलेली रक्कम भरावी लागते. सेबीने सार्वजनिक कंपनीसाठी अर्ज शुल्काची रक्कम भागाच्या दर्शनी किमतीच्या किमान 25% इतकी निश्चित केलेली आहे. कंपनीने निश्चित केलेल्या बँकेत अर्ज शुल्क जमा केले जाते. जर तुम्हाला भागांचं वाटप झालं तर तुम्हाला भागांची उर्वरित रक्कम द्यावी लागते आणि जर नाही झालं तर ही रक्कम सविनय म्हणजे अगदी छानपैकी पत्र लिहिलं जातं की तुम्हाला भागवाटप केलेलं नाही आहे, दिलगिरी पत्र, आणि मग ते तुम्हाला माघारी मिळतं. लक्षात आलं? सेबीने काय सांगितलं आहे? 10 रुपयाचा भाग असेल तर त्याच्या 25% एवढंच अर्ज शुल्क तुम्ही घेऊ शकता, म्हणजे किमान 25% किंवा किमान 5%. ओके. पुढं, किमान अभिदान उभारणी. किमान अभिदान उभारली म्हणजेच काय? भागाची आवश्यक असलेली किमान विक्री होणे. समजा एखाद्या कंपनीने भाग बाजारात त्यांचे भाग विकायला काढलेले आहेत आणि त्यांचे भाग विकले गेले नाहीत तर खूप प्रॉब्लेम होतो. किमान अभिदान उभारणी म्हणजे कमीत कमी भागांची विक्री होणं गरजेचं आहे, तेवढी रक्कम मिळणं कंपनीला गरजेचं आहे. हे सदर किमान अभिदान रक्कम माहिती पत्रकात नमूद केलेले असते. माहिती पत्रक वाटपापासून 30 दिवसांच्या आत ही रक्कम जमा केली जाते. बघा, किमान अभिदान उभारणी म्हणजे विक्रीस काढलेल्या भागाची आवश्यक असलेली किमान विक्री. सेबीनुसार किमान अभिदान रक्कम विक्रीस काढलेल्या भांडवलाच्या 90% असावी. समजा 1 लाखाचं भांडवल आहे तर किमान अभिदान किती पाहिजे? 1 लाखाचे भाग विकायला काढलेत, कमीत कमी 90,000 तरी 30 दिवसांच्या आत ते जमा झाले पाहिजेत, बरोबर की नाही? किमान अभिदान उभारणी न झाल्यास त्यास भागांना कमी मागणी म्हणजे अंडर सबस्क्रिप्शन असं म्हणतात.
म्हणजे कंपनीने विक्रीस काढलेल्या भागासाठी कमी अर्ज येणं, त्याला काय म्हणायचं? कमी मागणी, अंडर सबस्क्रिप्शन. जर किमान अभिदान उभारणी झाली नाही तर भाग विक्री बंद झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज शुल्क परत करावे लागते. म्हणजे ही भाग विक्री कॅन्सल होते. ज्यांनी अर्ज केले त्यांना अर्ज शुल्कासहित साभार दिलगिरी पत्र करून माघारी पैसे दिले जातात. हे टाळण्यासाठी कंपनी भाग विमेदारांसोबत करार करते. भाग विमा करार म्हणजे काय? कंपनीला किमान भांडवल उभारणी शक्य होण्यासाठी भाग विमेदार सोबत दलाली देऊन किमान भांडवल उभारणीची हमी घेतो. म्हणजे मधली लोक, मध्यस्थ विमावाले, ते काय म्हणतात? ठीक आहे, तुमचे नाही भाग विकले ना तर आम्ही घेतो. त्यासाठी त्यांच्याबरोबर काय करावा लागतो? करार करावा लागतो. पुढे पाहूयात. भाग विक्री बंद होणे, सबस्क्रिप्शन लिस्ट. सेबीनुसार भाग विक्री यादी कामकाजाचे कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवस खुली ठेवावी. अर्जदार यादी खुली असलेल्या कालावधीतच अर्ज करू शकतो. असं नाही की भाग विकायला काढल्यावर वर्षानुवर्ष ते भाग विकतायत, तसं काही नसतं. सेबीने काय नियम काढलाय की भाग विक्री यादी कामकाज कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवस, या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता. 5. वाटपाचा आधार. भाग वाटप हे कंपनीने विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी निश्चित केलेल्या आधाराप्रमाणे झाले पाहिजे. कंपनीने निश्चित केलेल्या किमान अर्ज आकारानुसार भाग वाटप केलं पाहिजे. वाटपाचा आधार. पुढं 6. भागांना जास्त मागणी. ज्यावेळी कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांपेक्षा जास्त भाग खरेदीसाठी येतात, म्हणजे कंपनी विकायला काढलेल्या भागापेक्षा जास्त अर्ज आले तर त्याला जास्त मागणी असे म्हणतात. माहितीपत्रक किंवा ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या भागांपेक्षा जास्त भाग विक्रीस सेबी संमती देत नाही. तथापि निव्वळ विक्रीच्या जास्तीत जास्त 10% वाटप करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. 7. भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी. प्रत्येक कंपनीला भागाची सार्वजनिक विक्री करण्यापूर्वी एक किंवा एकापेक्षा जास्त मान्यताप्राप्त भाग बाजाराची परवानगी घ्यावी लागते. माहिती पत्रकात भाग बाजाराचे नाव नमूद केले पाहिजे आणि नोंदणीसाठी अर्ज केला पाहिजे. याची वस्तुस्थिती नमूद केली पाहिजे. जर भाग बाजाराने परवानगी नाकारली तर कंपनी भाग वाटप करू शकत नाही. शेअर मार्केट महत्त्वाचं आहे. सूचीबद्ध नोंदणी. भाग बाजारात व्यवहार होणाऱ्या प्रतिभूती यादीमध्ये कंपनीच्या नावाचा समावेश करणं म्हणजे सूचीबद्ध नोंदणी, रजिस्ट्रेशन. 8. भाग विक्रीसाठी व्यवस्थापकाची व इतर विविध मध्यस्थांची नियुक्ती. सार्वजनिक विक्रीच्या वेळी एक किंवा जास्त व्यापारी बँकर व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली जाते. आता भाग विक्री करणं म्हणजे खायचं काम आहे का? मग त्यासाठी काही मॅनेजर आणि मध्यस्थ यांची नियुक्ती करावी लागते. मग याच्यामध्ये कोण कोण येतं? विक्री नोंदणी अधिकारी, पैसे गोळा करणारे बँकर्स, विमेदार, दलाल, स्वप्रमाणित सिंडिकेट बँक, जाहिरात मध्यस्थ इत्यादींची नेमणूक केली जाते. याविषयी आपण पुढच्या घटकात अभ्यास करणार आहोत. म्हणजे भाग विक्रीची कार्यपद्धती किंवा भाग वाटपाची कार्यपद्धती. विक्री नोंदणी अधिकारी अशी संस्था जी कंपनीच्या वतीने भागधारक व कर्जरोखेधारक यांची नोंद ठेवते. आणि स्वप्रमाणित सिंडिकेट बँक म्हणजे सेबीने प्रमाणित केलेल्या अशा बँका ज्या ASBA सवलती गुंतवणूकदारांना पुरवतात. मग आता हे पाहिलं आपण कायदेशीर तरतुदी. आता पाहूयात सर्वसाधारण तत्वे. कंपनी कायदा 2013च्या तरतुदींबरोबरच खालील नियमांचं पालन भाग वाटप करताना झालं पाहिजे. मग कोणते कोणते नियम आहेत पहा. आकडा 1, योग्य अधिकार. आता मग अशा आपण बघितलं भाग वाटपाचा अधिकार कुणाकडे आहे? संचालक मंडळ. बघा, संचालक मंडळ किंवा संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या भाग वाटप समितीस भाग वाटपाचे अधिकार असतात. दुसरं, भाग वाटप हे फक्त भाग मागणी अर्जाच्या बदल्यात असावे. कंपनी भागांचे वाटप अर्जदाराच्या लेखी अर्जानुसार करू शकते. तिसरं, वाजवी कालावधी. भाग वाटप अर्ज शुल्क स्वीकृतीनंतर 60 दिवसांच्या आत करावे. भाग वाटप माहितीपत्रक वाटप केल्यापासून 5व्या दिवसापर्यंत करता येतं. चौथं, निश्चित आणि विना अट भाग वाटप. भाग वाटप हे माहितीपत्रक आणि अर्ज यात नमूद केलेल्या अटीनुसार झालं पाहिजे. वाटपाच्या वेळी नियमामध्ये कोणताही बदल होता कामा नये किंवा नवीन अंतर्भूत केले जाऊ नये. 5. संप्रेषण.
कंपनी भाग वाटप पत्र किंवा वाटप सल्ल्याद्वारे अर्जदारांना भाग वाटप झाल्याचं कळवते. या पत्रामध्ये वाटप केलेल्या भागांची संख्या, देय भाग वाटप रक्कम इत्यादींची स्पष्ट माहिती दिलेली असते. आणि 6वं तत्व, विसंगती किंवा उल्लंघन नको. भाग वाटप करताना इतर कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं जाऊ नये. कंपनी कोणत्याही विद्यमान कायद्याचं उल्लंघन करून कायद्याशी विसंगतपणे भागवांचं वाटप करू शकत नाही. म्हणजे पार्सलिटी करू शकत नाही. जे काय चालतं नियम आणि तत्वानुसार. उदाहरणार्थ अल्पवयीन अर्जदारास भागांचं वाटप करू शकत नाही. कंपनीने वरील सर्व अटींची व तरतुदींची पूर्तता केली तर त्याला नियमित भाग वाटप असं म्हणतात. आणि कुठल्याही एका अटीचं उल्लंघन झालं, पालन नाही झालं तर त्याला अनियमित भागवाटप असे म्हणतात. असे भागवाटप कायदेशीररित्या अवैध असते. लक्षात आलं. आता पाहूयात महत्त्वाचा प्रश्न, भागवाटपाची कार्यपद्धती. भागवाटप म्हणजे काय? भागवाटप म्हणजे लेखी भाग अर्ज शुल्कासह केलेल्या अर्जदारांना भागांचं वाटप करणे. लेखी अर्ज शुल्कासह अर्जदारांना भागांचं वाटप करणे. मग त्याची कार्यपद्धती बघा. आकडा 1, वाटप समितीची नेमणूक. वाटप समिती वाढायला बसवलं त्यांना, बरोबर. बघा, भाग विक्री बंद झाल्यानंतर चिटणीस संचालक मंडळास भाग वाटपाची तयारी करण्याबाबत माहिती देतात. जेव्हा भाग विक्री इतकीच मागणी असेल तेव्हा कमी मागणीची स्थिती असेल तेव्हा संचालक मंडळ स्वतः भाग वाटप करतं. पण जेव्हा जास्त मागणीची स्थिती असेल तेव्हा मात्र भाग वाटप समितीची नेमणूक करावी लागते. भाग वाटप समिती वाटप कशा प्रकारे करावे, किती करावे या सर्वांची निश्चिती करून तसा संचालक मंडळाला अहवाल सादर करते. दुसरं, वाटपाच्या प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा बोलावणे. संचालक मंडळ हे वाटप समितीने सुचवलेल्या सूत्रानुसार भाग वाटपाला मंजुरी देते. त्यांना पटलं तर ते मंजूर करतात. जेव्हा वाटप समिती भाग वाटपाचे सूत्र निश्चित करते तेव्हा सेबीचा प्रतिनिधी उपस्थित असतो. म्हणजे कायद्याचा माणूस तिथे उपस्थित असतो. जर भाग सूचीबद्ध असतील तर वाटप सूत्रास भाग बाजाराच्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली पाहिजे. म्हणजे भाग बाजारालाही विचारायचं की बाबा असं असं वाटप करतोय, ठीक आहे ना. वाटप सूत्रास त्यांची मंजुरी घ्यायची. जेव्हा वाटपास मंजुरी मिळते तेव्हा भाग अर्ज आणि वाटप यादी तयार केली जाते. या यादीमध्ये वाटपदाराचे नाव नमूद केलेले असावे. त्यानंतर अर्जदार ज्याला भागांचं वाटप केलं जाणार आहे त्या यादीवर अध्यक्ष व चिटणीस यांची स्वाक्षरी असावी लागते. त्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे तिसरा टप्पा, तिसरी कार्यपद्धती, भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव. भाग वाटपासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव केला जातो. ठरावाद्वारे चिटणीसास भाग वाटप पत्र किंवा दिलगिरी पत्र पाठवण्यास अधिकृत केले जाते. ज्याला भाग मिळणार आहेत त्याला भाग वाटप पत्र आणि ज्याला भाग नाही मिळणार आहेत त्याला दिलगिरी पत्र. चिटणीस सर्व भाग वाटपदारांना म्हणजेच अर्जदार ज्याचे नाव भाग अर्ज आणि भाग वाटप यादीमध्ये आहे त्यांना भाग वाटप पत्र पाठवतो आणि ज्यांचे नाव भाग वाटप यादीमध्ये नाही त्यांना दिलगिरी पत्र आणि अर्जाचं शुल्क परत करतो. इलेक्ट्रॉनिक डिमटेरियलाइज स्वरूपात भाग वाटप करताना भाग वाटपासाठी पत्र पाठवले जात नाही. NSDL किंवा CDSL या डिपॉझिटरींना भाग वाटपाची माहिती कंपनीकडून कळवली जाते. यामध्ये अर्जदाराचा तपशील, भाग वाटप संख्या या बाबी असतात. मग त्या डिपॉझिटरी त्या भागधारकांना कळवतात. त्यानंतर चौथं, भाग वाटप शुल्क स्वीकारणे. भाग वाटप शुल्क हे भाग वाटप पत्रामध्ये नमूद केलेलं असतं. ठराविक कालावधीमध्ये हे शुल्क कंपनी निश्चित केलेल्या बँकेमध्ये जमा करावयाचे असते. जानेवारी 2016 पासून सर्व सार्वजनिक भागविक्री व हक्क भागविक्रीसाठी ASBA बंधनकारक आहे. तुम्ही म्हणाल मॅडम मगापासून ASBA येते, ASBA काय? पाहूयात. ASBA ॲप्लिकेशन सपोर्ट ब्लॉक अमाऊंट अशी व्यवस्था ज्यामध्ये अर्जदार त्याच्या बँकेला अर्ज करून भाग अर्ज शुल्क बँक खात्यात अडकून ठेवण्यास सांगतो. भाग वाटप झाल्यापासून अर्ज शुल्क अथवा पूर्ण विक्री किंमत कंपनीच्या बँकेत हस्तांतरित केली जाते. लक्षात घ्या. म्हणजे जो अर्जदार आहे तो लगेच भागाचा अर्ज शुल्क बँकेतून कंपनीच्या ह्याच्यामध्ये जाते. जोपर्यंत त्याला अर्ज म्हणजे भाग वाटप होत नाही, त्याला भाग मिळत नाही,
तोपर्यंत तो आपल्याच बँक खात्यात ते पैसे ठेवायला सांगतो त्या बँकेला, त्याच्या बँकेला. आणि त्याला भाग मिळाला रे मिळाला की ते अर्ज शुल्क कंपनीच्या बँकेत हस्तांतरित केलं जातं. त्याला म्हणायचं ASBA, ॲप्लिकेशन सपोर्टेड ब्लॉक अमाऊंट. आलं लक्षात? पुढं त्यागपत्रासंबंधित अवस्था, अरेंजमेंट रिलेटिंग टू लेटर ऑफ रिन्युन्सिएशन. असा अर्जदार ज्यास भाग वाटप केला आहे आणि तो त्या भागांचे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे त्याग करू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला भाग मिळालेत आणि त्याला त्यागाची इच्छा झाली, नको त्याला, मग तो काय करतो? दुसऱ्या व्यक्तीच्या नावे त्याग करू शकतो. त्याग करण्यासाठी अर्जदारास कंपनीच्या विहित नमुन्यातील त्याग अर्जासोबत मूळ भाग वाटप पत्र सादर करावे लागते. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर चिटणीस नवीन वाटपदाराचे नाव भाग अर्ज व वाटप यादीत समाविष्ट करतो. रिनाऊन्स म्हणजे काय? त्याग करणे, देऊन टाकणे, सोडून देणे. पुढं 6, वाटप पत्र विभाजित करण्याबाबतची व्यवस्था. काही वेळा अर्जदार ज्याला भाग वाटप झालंय तो वाटप पत्र विभाजित करण्यासाठी विनंती करू शकतो. म्हणजे अर्जदाराला वाटलं आम्हाला खूप भाग भेटले, तर मी काय करतो आता, काही भाग ह्यांना देतो, काही भाग त्यांना देतो, काही भाग तुम्हाला देतो, असं म्हणतो आणि त्यांच्याकडून पैसे घेतो, फुकट नाही. तो त्यांचा वैयक्तिक व्यवहार आहे. बघा, काही वेळा अर्जदार ज्याला भाग वाटप झाला आहे आणि तो वाटप पत्र विभाजित करण्यासाठी विनंती करू शकतो. विभाजित करणे म्हणजे एक किंवा जास्त व्यक्तीच्या नावाने ते भाग देणे. संचालक मंडळाची विभाजनासाठी मंजुरी घेतल्यावर चिटणीस विभाजन वाटप यादीमध्ये माहिती नोंदवतो आणि विभाजन पत्रे वाटप करतो. 7, भाग वाटप विवरणपत्र दाखल करणे. चिटणीसास कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे भाग वाटप झाल्यापासून 30 दिवसांच्या आत भाग वाटप विवरणपत्र दाखल करावे लागते. भाग वाटप विवरणपत्रकात भाग वाटपदाराचे तपशील जसे की नाव, पत्ता, भागवाटपांची संख्या, भागांची दिलेली आणि देय रक्कम इत्यादी माहिती नमूद केलेली असते. सभासदांची नोंदवही तयार करणं आणि भाग प्रमाणपत्राचं वाटप करणं. ज्या अर्जदाराने भाग वाटप शुल्क जमा केले आहे आणि त्याचं नाव चिटणीस सभासद नोंदवहीमध्ये नोंदवतो. चिटणीस भाग वाटपापासून 2 महिन्यांच्या आत भाग प्रमाणपत्र तयार करून त्याचं वाटप करतो. हे महत्त्वाचे आहे. भाग वाटप पद्धती झाली की 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र तयार केलं जातं आणि त्याचं वाटप केलं जातं. ही होती भाग वाटपाची पद्धती. थोडी किचकट आहे, पण तुम्हाला हे सगळं लिहायचं नाही आहे. तुम्हाला मुद्दा लिहायचा आहे आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने 1 किंवा 2 वाक्य लिहायचीत मनाने. आणि थापा मारण्यात आपला हात कोण धरणार आहे? बरोबर? काही अवघड नाही, सोपं आहे. परत परत वाचा, समजून घ्या, मुद्दे लर्न करा, न बघता लिहून काढा, इझिली जमेल. घाबरायचं नाही. लक्षात आलं? आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.